श्री स्वामी समर्थ। मागील व्हिडिओमध्ये आपण रुद्राक्ष धारण केल्याने आपल्या शरीराची सकारात्मक ऊर्जा कशी वाढते हे पाहिले आणि जो रुद्राक्ष आपण धारण करणार आहोत तो अभिमंत्रित असायला हवा। म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोप्या पद्धतीने अभिमंत्रित करून दाखवणार आहे। अभिमंत्रित करण्याच्या अनेक विधी आहेत, पण आज जी आपण पाहणार आहोत ती सोप्या पद्धतीने करणार आहोत। आता आपण असं कन्सिडर करूया की तुम्ही एखादा रुद्राक्ष विकत घेतला किंवा तुम्हाला कुणीतरी दिला आणि तुम्हाला हे माहिती नाही की तो अभिमंत्रित आहे की नाही। त्या केसमध्ये तुम्हाला ही प्रोसेस जी की मी आज करून दाखवणार आहे ती करायची आहे। मंदिरामध्ये व्यवस्थित शूट करता येणार नाही, म्हणून मी ती तुम्हाला घरी करून दाखवणार आहे। सर्वप्रथम तुम्हाला हा रुद्राक्ष शिवलिंग किंवा जलाधारीवर कुठेही ठेवला तरी चालेल। मी जलाधारीवर ठेवलेला आहे। मग तुम्हाला पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल मिक्स करायचं आहे आणि आता आपण गंगा मातेला प्रार्थना करू की संपूर्ण जल तुम्ही गंगाजल बनवून द्या। आता हे पूर्ण पाणी गंगाजलच झाले आहे असे मानून अतिशय भक्तिभावाने पहिले शिवलिंगावर व नंतर रुद्राक्षावर अर्पण करायचे आहे। नंतर तुमच्याकडे जे पंचामृत असेल, पंचामृत म्हणजे काय, त्यात आपण दही, दूध, साखर, तूप आणि शहद हे सर्व टाकून आपण पंचामृत तयार केलेलं आहे। नंतर तुम्हाला जे तुमच्याकडे पंचामृत आहे त्याने शिवलिंगाला अभिषेक घालायचा आहे। अभिषेक घालताना आपण ओम नमः शिवाय किंवा नमः शिवाय या मंत्राचा जप करू शकतो। आता आपण सर्वप्रथम शिवलिंगावर जल अर्पण करीत आहोत। जल अर्पण झाल्यानंतर आपल्याला पंचामृताने शिवलिंगाचा अभिषेक करायचा आहे। पंचामृतामध्ये जे दूध आणि जे तूप वापरलं आहे ते आपलं गाईचं आहे। गाईचं दूध आणि गाईचं तूप हेच आपल्याला पंचामृतामध्ये घ्यायचं आहे आणि पंचामृताने अभिषेक करताना पण आपल्याला नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय असा जप करायचा आहे। त्यानंतर आपण शुद्ध जल परत अर्पण केलं आहे आणि शुद्ध जल अर्पण करून आपण पंचामृताचं जे काही शिवलिंगावर राहिलेलं आहे ते पूर्ण आपण साफ करून घेऊ। रुद्राक्षावर पण आपल्याला जल अर्पण करायचं आहे शिवलिंगाचं झाल्यानंतर। तसंच आपल्याला तिथे परत पंचामृत रुद्राक्षाला पण अर्पण करायचं आहे। पहिले आपण शिवलिंगावर केलं, आता आपल्याला रुद्राक्षावर करायचं आहे आणि हे दोन्ही पण वाहून झाल्यानंतर आपल्याला परत शुद्ध जल जे आहे ते याच्यावर अर्पण करायचं आहे। आणि सर्व ही प्रोसेस करत असताना आपल्याला कंटिन्यू मनात किंवा मोठ्याने तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही ओम नमः शिवायचा जप चालू ठेवायचा आहे। नमः शिवाय किंवा ओम नमः शिवाय जे तुम्हाला म्हणायचं असेल ते तुम्ही म्हणू शकता किंवा तुम्ही श्री शिवाय नमस्तुभ्यम असं सुद्धा म्हणू शकता। आता आपण शुद्ध जल अर्पण करत आहे आणि शुद्ध जल अर्पण करून पूर्ण आपल्याला जे काही पंचामृताचं आहे ते साफ करून घ्यायचं आहे। कधी पण आपण मंदिरामध्ये पण जातो आणि दूध अर्पण करतो किंवा पंचामृत अर्पण करतो, त्यामुळे तिथलं जे शिवलिंग आहे किंवा तो जो परिसर आहे तो तिथे ते दही दूध तसंच राहतं, म्हणून तसं न करता आपण नेहमी ते साफ करायला हवं। नंतर आता आपण हे पूर्ण स्वच्छ करून घेतलं आहे आणि शिवलिंगावर मी इथे नेहमी माझी सवय आहे की महादेवाला राम हे अतिशय प्रिय आहे, म्हणून मी नेहमी शिवलिंगावर राम असं लिहत असते चंदनाने। आता आपण पूजेची सामग्री पाहूया। तर त्यासाठी आहे चंदन, त्यानंतर ही आहे भस्म आणि अक्षत आणि शमीपत्र, ते मी एकत्रच टाकले आहे, तुम्ही वेगवेगळे नेऊ शकता। आणि गुलाल, अबीर यासारखं तुमच्याजवळ जे काही उपलब्ध असेल ते तुम्ही नेऊ शकता। आता आपण काय करणार आहोत, आता आपण शिवलिंगाचं पूजन करणार आहोत। तर त्याकरिता तुमच्याजवळ जे काही आहे सामग्री उपलब्ध
सगळंच असलं पाहिजे असं कंपल्सरी नाही आहे. जे तुमच्याकडे उपलब्ध आहे ते घेऊन जा आणि तुम्ही ते सगळं अर्पण करा. कारण हे सर्व करताना आपला भाव महत्त्वाचा असतो. आपल्याकडे जी सामग्री उपलब्ध आहे त्यापेक्षा आपला भाव काय आहे हा परमेश्वराला जास्त प्रिय आहे. त्यामुळे जे काही उपलब्ध असेल ते घेऊन जा आणि परमेश्वराला अर्पण करा. म्हणून माझ्याकडे जे जे होतं ते सगळं मी आता अर्पण करते आहे. शमीपत्र, अक्षत, गुलाल, भस्म हे सर्व मी शिवलिंगाला अर्पण केलं आहे. आणि हेच सर्व जे आहे ते मी आता रुद्राक्षाला पण अर्पण करेल. म्हणजे आपल्याला शिवलिंगाची पण पूजा करायची आहे आणि रुद्राक्षाचं पण पूजन करायचं आहे. इथे आपण सर्व सामग्री आता पूजा सामग्री जी पूजनची सामग्री आणलेली आहे ती आपण रुद्राक्षाला पण अर्पण करत आहोत. हा जो रुद्राक्ष मी इथे घेतलेला आहे हा 5 मुखी रुद्राक्ष आहे. तुम्ही त्याच्यावर पाहू शकता की 5 लाईनिंग तुम्हाला दिसत असेल. 5 लाईनिंग म्हणजे तो 5 मुखी. आता हे माझ्याकडे बेलाचं पान आहे. आपण बेलाचं पान पण हे भगवंताला खूप प्रिय आहे महादेवाला, म्हणून आपण ते पण वाहणार आहोत. तर हे माझ्या घरच्या झाडाचंच आहे. हे पान पण बघा किती सुंदर आहे. मधातलं जे पान आहे त्याला वेगळ्याच टाईपचा असा हार्टसारखा शेप आहे. माझ्याकडे मी एक बेलाचं झाड आहे जे सेवेसाठी ठेवलेलं आहे. मी त्याची सेवा करते. त्याच झाडाचं मी हे पान घेतलेलं आहे आणि कारण ते खूपच सुंदर होतं. आता आपण महादेवाचा शृंगार करत आहोत. रुद्राक्ष तिथेच ठेवलेला आहे जलाधारीवर आणि आता अशा प्रकारे आपण महादेवाचा पूर्ण शृंगार केलेला आहे. किती सुंदर दिसते आहे पूजा, तुम्ही पाहू शकता. सुंदर अशी गुलाबाची फुलं, बेलाचं पान वाहून महादेव किती सुंदर दिसत आहे. नमः शिवाय. आता आपण काय करणार आहे, पूर्ण पूजा झाल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला धूप ओवाळायचा आहे. शिवलिंगाला आणि रुद्राक्षाला धूप दाखवायचा आहे. त्यानंतर तुम्ही आरती, कापूर असं सर्व काही इथे करू शकता. बघा आता आपण इथे धूप ओवाळतो आहे. त्यानंतर आरती करत आहे. आरती केल्यानंतर तुम्हाला दाखवायचं असेल तर तुम्ही भोग सुद्धा इथे दाखवू शकता. ते ऑप्शनल आहे. तुम्हाला दाखवायचं असेल तर तुम्ही करू शकता. त्यानंतर रुद्राक्ष शिवलिंगा जे जलाधारी किंवा शिवलिंग जिथे पण तुम्ही ठेवला असेल तिथून तो उचलून आपल्या डाव्या हातात तुम्ही घेऊ शकता आणि उजवा हात त्याच्यावरून ठेवायचा आहे. ठीक आहे. मी असं इथे दाखवलं आहे. बघा किती सुंदर एक दाना त्या रुद्राक्षावर आला. तर असं तुम्हाला हातात घ्यायचा आहे तो आणि दुसरा हात तुम्हाला वरून ठेवायचा आहे आणि जो त्या रुद्राक्षाचा मंत्र आहे, जसं आता इथे 5 मुखी रुद्राक्ष आहे म्हणून आपण त्याचा 5 मुखीचा जो मंत्र आहे तो इथे म्हणणार आहे आणि तो मंत्र आपल्याला 108 वेळा म्हणायचा आहे. दुसरी पद्धत ही आहे की तुम्ही उजव्या हातामध्ये तो रुद्राक्ष अशा प्रकारे ठेवू शकता. तर 2 पैकी कुठली पद्धत तुम्हाला फॉलो करायची आहे ते तुम्ही करू शकता. अशा प्रकारे हात बंद करून उजव्या हातामध्ये घेऊन आपण 108 वेळा ओम ह्रीम नमः या मंत्राचा जप करणार आहोत. हा जो मंत्र आहे याचा 108 वेळा जो जपण्याचा व्हिडिओ आहे तो पण मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करून देईल. तुम्हाला जर हा मंत्र स्वतः म्हणता येत असेल तर तुम्ही ही जी प्रोसेस आहे ही मंदिरात करा आणि जर म्हणता येत नसेल तर तुम्ही घरी येऊन सुद्धा हे केलं तरी चालेल. तर तुम्ही 108 वेळा ओम ह्रीम नमः जो आहे
तो मंत्र मोबाईलवर लावून द्यायचा आणि तुम्ही मनातल्या मनात ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय असं म्हटलं तरी चालेल. हा सर्व विधी झाल्यानंतर तुम्ही त्या रुद्राक्षाला एका लाल दोऱ्यामध्ये ओळून किंवा असं कॅपिंग करून चांदीचं असं गठाई करून सुद्धा तुम्ही ते धारण करू शकता. हा सर्व रुद्राक्ष अभिमंत्रित करण्याचा आणि धारण करण्याचा विधी तुम्ही पौर्णिमा, शिवरात्री, प्रदोष किंवा सोमवार या दिवशी केला तर उत्तमच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा.